श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात तिथी आणि तिथीला जुळून येणाऱ्या प्रत्येक योगाला महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्र आहेत. त्यात पुष्य नक्षत्र सर्वात श्रेष्ठ मानले जाते. या शुभयोगामध्ये विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम ठरतो. मान्यतेनुसार अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या चक्र सुदर्शना इतकाच शक्तिशाली आहे. मात्र गुरुपुषामृत योग त्यापेक्षाही सर्वोत्तम मानला जातो. अशात 21 नोव्हेंबर 2024 रोजी वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग जुळून येत आहे. या योगामध्ये सोने किंवा इतर संपत्ती खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार या योगामध्ये सोने चांदी खरेदी केल्याने ते कायम राहते, त्यात कोणतेही नुकसान होत नाही. हीच बाब चांदी, घर किंवा इतर संपत्ती खरेदी करण्यासाठी देखील लागू होते. यासह या दिवशी संपत्ती खरेदी केल्याने संपत्ती कायम राहते, त्यात कोणतीही कमतरता येत नाही. तसेच या दिवशी केलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते. प्रत्येक उपायाचे आपल्याला लाभ होतात. कारण पुष्य म्हणजे पोषण करणारा हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे, सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. म्हणूनच उद्या आलेल्या शेवटच्या गुरुपुषामृत योगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. या उपायामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष, आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, आयुष्यातील दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, गुरुपुषामृत योगावरती जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते. गुरुपुष्य योगावरती मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते, फलदायी होते. तसेच या शुभ योगावरती जर पवित्र नदीवरती जाऊन स्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते. पण आपल्यापैकी प्रत्येकालाच नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नाही, त्यामुळे हा उपाय आपल्याला घरच्या घरीच करायचा आहे. या शुभ नक्षत्राचा स्वामी हा गुरुग्रह तसेच शनिग्रह आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असलेला गुरुग्रह बलवान करायचा असेल तर या दिवशी काही उपाय करावेत. बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये पुरेसा पैसा येत नसेल, घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल, तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमची म्हणावी तशी प्रगती होत नसेल, आर्थिक भरभराट होत नसेल, तुमच्या घरामध्ये असलेल्या वास्तुदोषामुळे, नकारात्मकतेमुळे त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नसेल, वारंवार तुम्हाला सोनं गहाण ठेवावं लागत असेल, वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागत असेल तर हा गुरुग्रह कमकुवत असल्याची लक्षणं आहेत. तसेच शनीची 7.5 सुरू असेल तरी देखील अनेक अडचणी आणि समस्या तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवतात. आणि सांगितल्याप्रमाणे गुरुपुषामृत नक्षत्राचा स्वामी हा गुरुग्रह आणि शनिग्रह आहे. त्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांमुळे तुमचे दोन्हीही ग्रह बलवान होतात आणि तुम्हाला त्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. या उपायांसोबतच गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीनारायणाच्या सेवे उपासनेसोबत गुरूंची देखील सेवा करायची आहे. कारण गुरुबळ पाठीशी असेल तर कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. कारण गुरुचरित्रामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे की देव कोपले तर गुरुच तारतात, पण गुरु कोपले तर कोणीही तारणारं उरत नाही. त्यामुळे आपल्या गुरूंची देखील सेवा गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी करायची आहे. आता हा उपाय करण्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी आलेल्या वर्षातील शेवटच्या गुरुपुषामृत योगावरती पहाटे लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती हा उपाय करता आला तर उत्तमच आहे. पण ब्रह्ममुहूर्तावरती कुटुंबातील सर्व सदस्यांच्या अंघोळी होतीलच असं नाही. घरामध्ये लहान मुलं असतात, वयोवृद्ध असतात, त्यांना उठण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे सकाळी 8च्या आत घरातील सर्वांनी अंघोळ करायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या काही वस्तू मी सांगणार आहे त्या टाकून अंघोळ करायची आहे. पण उठल्याबरोबर अंघोळ करायची नाही, तर सगळ्यात आधी आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे. अंघोळीनंतर घराची झाडझूड करू नये. असं केल्याने आपण जी धूळ, नकारात्मकता घराबाहेर घालवत असतो ती आपल्या अंगावरती बसते. म्हणूनच अंघोळीच्या आधी घराची स्वच्छता करून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे.
नदीमध्ये असलेलं पाणी थंड असतं, पण थंडीचे दिवस सुरू आहे त्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणं शक्य नाही. म्हणून एकदम गरम किंवा कडक पाणी न काढता थोडंसं कोमट पाणी तुम्हाला अंघोळीसाठी काढायचं आहे. आता अंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या काही वस्तू मी सांगणार आहे, त्यातली एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल, तर ज्या वस्तू तुमच्या घरात असतील तेवढ्याच वस्तू टाकून तुम्ही अंघोळ करू शकता. तर सगळ्यात पहिली वस्तू जी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ज्यामुळे तुम्हाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्या इतपत पुण्य लाभेल, ती वस्तू म्हणजे गंगाजल. आता गंगाजल जे आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. नसेल तर तुम्ही ते विकत आणा. कुठल्याही देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथेही गंगाजल मिळून जातं. त्या गंगाजलमधील 2 ते 3 थेंब तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. गंगाजल नसेलच तर मग गाईचं गोमूत्र असेल तर ते 2 थेंब टाकले तरीही चालतील. कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गोमूत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमचे असलेले सर्व दोष, नकारात्मकता नष्ट होते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ते म्हणजे चिमूटभर खडे मीठ. खडे मीठ जे आहे ते समुद्रातून उत्पन्न झालेलं आहे. खडे मीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचा भाऊ मानल्या जाते. म्हणूनच चिमूटभर खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शिवाय आपल्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू, यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान बनू शकतो आणि आपल्या कुंडलीमध्ये असलेले जेही दोष आहेत ते नाहीसे होतात. त्यासाठी आपल्याला ही तिसरी महत्त्वाची वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हळद ही धनाला आकर्षित करते. हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता, आपल्याला असलेले दोष नाहीसे होतात. म्हणून चिमूटभर हळद टाकून अंघोळ केल्याने आपला गुरुग्रह देखील बलवान होतो. त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी आपल्याला गुरुपुषामृत योगावरती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे एक तुळशीचं पत्र. बघा, गुरुवारी तुळशीचे अनेक उपाय केले जातात. तुळशी संबंधित उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात. त्यामुळे तुळशीचं पान तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा गुरुवारच्या दिवशी देखील तोडलं तरी चालेल. तर ते एक तुळशीचं पान प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना अंघोळीचे काही नियम असतात. अंघोळ करत असताना कधीही निर्वस्त्र होऊन अंघोळ करू नये, कारण आपल्या अंगावरून पडणारं पाणी पिऊन आपले पूर्वज तृप्त होतात. सोबतच अंघोळ करत असताना सुरुवातीला डोक्यावरून पाणी घेऊ नये, ही चुकीची पद्धत आहे. सुरुवातीला आपल्याला उजव्या खांद्यावरून, त्यानंतर डाव्या खांद्यावरून आणि त्यानंतर डोक्यावरून असं पाणी घ्यायचं आहे. अंघोळ करत असताना मंत्र जप देखील करावा. त्यामुळे गुरुपुषामृत योगाच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अंघोळ करायची आहे. हा मंत्र जप केल्याने तुमचे असलेले सर्व दोष, तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची प्रगती व्हायला लागेल. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. हे सर्व साहित्य आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. एखादी वस्तू घरामध्ये नसेल तर ती तुम्ही विकत आणू शकता आणि हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. या दिवशी स्नानासोबत दानाला देखील तितकंच महत्त्व आहे. यथाशक्ती तुम्ही दानधर्म करू शकता. असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या गुरुपुषामृत योगावरती तुम्ही नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.